जवळजवळ 20 कोटीचे कामं केले. अतिशयोक्ती नाही. कोणी तुमचे नातेवाईक असतील, तुम्ही समोर येऊन एकदा बघा नगर वामूर रोड कसा होता, त्या रोडची काय अवस्था होती. आजच तुमच्या या रोडनी लोक जात नाही मानमाड, पण वांबुरी मार्गे आमच्या नगरला येतात. ही दादाची पुण्य आहे, दादाने केलेलं काम आहे. आणि आम्ही जे बोलतो तळतळीने आमच्या भागात सगळ्या ठिकाणी येऊन बघा. त्या समोरच्या उमेदवारांनी 25 वर्षामध्ये फक्त धुलायचं काम केलं, गळ्यात हात घातला, लग्न, तुमचे बारसे, दावे, एवढ्याच गोष्टी करायचा कार्यक्रम त्या माणसाने केला. आणि मग लोकांना वाटायचं आमदार माझ्या घरी आला तर ते बापले त्याला फापडले, कृपा करून ते करू नका. दादांनी या भविष्यामध्ये आपल्याला काय अडचणी आहेत. पहिल्यांदा निवडून आलं तर आमच्या पिंपळगाव बाळीमध्ये 72च्या दुष्काळामध्ये लाईट आली होती. चेवरून आम्हाला लाईट यायची, वाफ्यात पाणी गेलं तर इकडे फेऊज पडायची, मोटरी बंद व्हायच्या, पाणी असून पाणी देता येत नव्हतं. पण दादा मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सबस्टेशन बसवलं. आज ते 5 कोटीच्या सबस्टेशनचा एवढा मोठा फायदा झाला. जेऊरची लाईट त्यांचं आम्हाला येण्याची लाईट होती ती कट झाली, त्यांचाही फायदा झाला. आणि आमच्या शेती, पोखोली, पिंपळगाव, माळी, माझा सुंबा, डोंगरगड या सगळ्या गावाला त्याचा फायदा झाला.